विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। भाग्याचा उदय ते हे जोडी संत बाळ येथून अनुठो माथा मरणा वाचून सर्वथा। ज्या पृथ्वीवर तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्याने कोणी जन्माला घातला असेल, काही लोकांना देव मान्य नाही, निसर्ग मान्य, ठीक आहे। ज्याने कोणी जन्माला घातला असेल तरी दोन गोष्टी सगळ्या माणसाला प्रदान केलेल्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याला डोकं आहे, याच्यावर काही शंका आहे का? आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे बोलता येतं। ह्या दोन गोष्टी मोकळ्या मनाने प्रत्येक माणसाला दिलेल्या आहेत, ते इतर प्राण्याला नाही आहेत। भावना व्यक्त करू शकत नाही। गाढवाला वाटलं काय करावं त्यांनी, आणि ते जेव्हा ओरडतं ना, नेमकं रडतं का हसतं हेच कळत नाही। भाषा ही मनुष्याची विशेषता आहे, आणि भगवंताने मेंदूसहित भाषा दिलेली आहे। याचा या पृथ्वीवर एवढा गैरवापर होतो। ज्याला काहीच कळत नाही ना, तो कळत्या माणसाला बोलतो, आणि कळण्यापेक्षा कळत्या माणसाला बोलतो याचा जास्त आनंद होतो त्याला। कीर्तन ऐका मस्त पैकी। ज्याला कळतं त्याला न कळणारा माणूस बोलतो, आणि न कळणारा माणूस याच्याकरता बोलतो की मी कळत्या माणसाला बोलतो, हे त्याला कळतच नाही। मला माहिती तुम्हाला कळालं नाही म्हणून। संत आहेत, यांचा प्रांत वेगळा आहे, यांचं जग वेगळं आहे। संतांची विचारसरणी, जगण्याची शैली सगळी भिन्न आहे। त्या प्रांतामध्ये तुम्ही जातच नाही। म्हणून ज्ञानोबरायापासून बाबापर्यंत जो त्रास झाला त्याचं मूळ कारण आहे, दोन्ही जग भिन्न आहेत। तुमचं जगण्याचं जग वेगळं आहे आणि संतांचं वेगळं आहे। आपलं जग म्हणजे काय, दोन तीन गोष्टीच्या सगळ्या प्राण्याला लागतात। पहिली गोष्ट म्हणजे आपला एरिया ठरलेला पाहिजे। वाघ जर गेला ना असं नवीन एरियामध्ये, तो आपली सीमा फिक्स करतो की मी या एरियामध्ये राहतो, त्यांनी जागा दाखवून देतो की आतमध्ये वाघ आहे। तसं तुम्ही आम्ही एकर, 1.5 एकर, 2 एकर, 100 एकर ही आपली जागा फिक्स करतो। त्याचं नाव आहे 7-12। तुम्ही कोण आहात? हा माझा एरिया आहे, ही माझी जागा आहे, आणि या जागेत दुसऱ्यांनी नांगरायचं नाही। पृथ्वी त्याची नाही आहे, न वाघाची आहे, पण एरिया ठरलेला आहे की ही माझी जागा आहे, त्याच्यात कोणी यायचं नाही। दुसरी गोष्ट लग्न आहे, ज्याला आपण प्रजोत्पादन म्हणतो। अरे बिघडू नको रे, कशाला हात लावलं? ते जसं होतं तसं ठेवा। ते विठ्ठल 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 विठ्ठल। भाग्याचा उदय यालाच म्हणतात। मध्ये सुचलं याला काहीतरी, सेट झालंय ना आता। कशाला तू शांत बस, फक्त ऐक। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि मी प्राणी आणि संत यातला फरक सांगतो। ते पुन्हा वाढले, ते बास वाढवते, जरा आवाज बरोबर नाही वाटत, पहिल्यासारखा ठेवतो। नेमकं काय केलं होतं ते तू बघ, म्हणे बोल, बिंदास बोल। काय पाखवाजाची गरज नाही ना आता आवाजाला, मी आहे ना आता बोलायला। आता तो पाठीमागे येत नाही, इतक्या लांब बसले कशाला तू? पुढच्या माणसाला त्रास झाला ना तू। विठ्ठल 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 विठ्ठल। जेव्हा कधी पिक्चर पाहता ना तुम्ही, त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आवाज जर कमी झाला ना, तर हिरो काय बोलतो कळतच नाही। तुम्ही एखाद्या दिवशी म्यूट करून टीव्ही बघा, तुम्हाला काहीच कळणार नाही हे नेमकं काय बोलतात। आवाजाला फार महत्व आहे, शो पेक्षा आवाज फार महत्वाचा असतो। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि दुसरा महत्वाचा भाग जमिनीनंतर जो प्राणी आहे ना त्याच्याबद्दल बोलतो। अभंग खूप गूढ आहे बरं का, एवढा सोपा नाही आहेत। आमचे कीर्तनकार बसलेले, त्यांच्या पाठ आहेत,
आणि जाणून बुजून त्यांना चिडवण्यासाठी अभंग घेतलाय हा. गूढ अभंग आहेत हे, लवकर कळत नाही हा अभंग. पाठ असणं छोटा आहे, साईज छोटी म्हणून कळत. त्याला हात नका लावू रे, बंद कर दे. अरे काय महाराज, जरा आवरा जरा. विठाला 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 विठाला. आमचं काय ऐन टायमाला आम्ही स्वयंपाक करतो, काय ठरवून येत नाही काय बोलायचंय म्हणून. पण जेवढं तुम्ही शांततेने ऐकाल तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल. बाकी काही हे करू नका तुम्ही. आणि प्राण्याचा जसा मादावर हक्क असतो तसं मनुष्य सुद्धा स्वतःच्या पत्नीवर हक्क दाखवतो. मी प्राणी आणि मनुष्य यातला समानता सांगतो तुम्हाला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ता. माकडं असतील, सिंह असतील, जनावरं असतील, त्यांना कधीतरी असं वाटतं की आपण या जंगलाचं राजा असावं. आणि म्हणून तुम्ही माकडाचं युद्ध बघितलं असेल, प्राण्याचं युद्ध पाहिलं असेल, तर ते जे भांडणं आहेत ते मी मालक कोण, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, या तिन्ही बाबी सत्ता, स्त्री आणि जमीन, या तिन्ही बाबी संसारामध्ये येतात. तो महाराज असेल या तिन्ही मध्ये अडकला असेल तर तुमच्यापैकीच, फक्त त्यांनी कपडे बदललेत, त्याच्यापेक्षा त्याचं जास्त नाहीत. हे जर तीन सोडले तर दुसरं जे जग सुरू होतं त्याचं नाव आहे संत. विठाला 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 विठाला. परमार्थाचा प्रारंभच इथून आहेत. हे तीन जर सोडले तर तुम्हाला संताकडे जावं लागतं. तुम्ही कितीही कीर्तन ऐका, तुमच्यात काही बदल होणार नाही, पक्क मला माहिती आहे. कारण की संताकडे येताना या तीन वस्तूपैकी मागायलाच येता तुम्ही. कोणत्याही संताकडे जा, कितीही मोठा राजकारणी असो, शेतकरी असो, नाही तर श्रीमंत व्यापारी असो, या प्रत्येकाचे संत, ह्या संतामुळे बरकत मिळाली म्हणून ते संत समजतात. पुन्हा आहे का, मार्केटिंग ज्याला म्हणतो ना, इथं गेल्यानंतर कल्याण होतं, तिथं गेल्यानंतर कल्याण होतं, आज संत आशीर्वाद देतो, ही जी भावना आहेत ही अज्ञानी लोकांची भावना आहेत. तुकोबारांचा अभंग आहे, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. पहा शब्द कसा आहे, आणि तयाची चित्ती देव कैसा. आणि जे देव ज्यांच्या चित्तामध्ये नाही हे लोक, आणि देव ज्यांच्या चित्तामध्ये येऊन राहतो ते संत. फार गमतीशीर गोष्ट आहे. देव चित्तात येऊन राहतो ते संत, आणि आपल्या चित्तामध्ये देव नाही, धन राहतं, सत्ता राहते, स्त्री राहते. आपण आपलं जीवन तपासा, तुम्हाला या गोष्टी कळतील. आणि मग काय होतं, प्रत्येक माणसाचं एक टार्गेट असतं. एखाद्याला जर स्त्री पाहिजे असेल तर तो धन खर्च करतो आणि सगळं सोडून देतो, तिच्या मागे लागतो. हे जेवढे पिक्चर निघतात ना भारतामध्ये, हे जवळपास विज्ञानाचे सोडून सगळे प्रेम प्रकरणच आहेत. हिरो बदलतो, स्टोरी तीच, गाणं तेच. आणि ह्या सगळ्या पिक्चरच्या लोकांनी बाईच्या माग लागावं असं शिकवलंय. नाही तर पूर्वी ही पद्धत नव्हती. बाप ठरवत होता, तुझं लग्न ठरलंय, अमुक अमुक घरातली फिक्स केली. पोरगाही काही म्हणत नव्हतं त्या काळामध्ये. ठीक आहे, वडिलांनी ठरवली, चांगली असेल, वडिलाला अधिकार आहे. आता वर्तमान काळात पाया, म्हणजे कॉलेजला जर आपण शिकायला पाठवतो, येताना तो दोघं मिळून पाया पडायला येतो. भगवानगडाची घटना आहे. एक अति उच्च सुशिक्षित होते, गरीब होते, मुलगी होती. मी म्हटलं त्याला थोडीशी मदत करावी. चांगल्या मार्काने पास झाले, मोठी डॉक्टर वगैरे. आम्ही सहज एक माणसाला म्हटलं, जरा बघायचं आता लग्न करू आपण. तुम्ही महाराज मी येतानाच बरोबर आणलाय, तुम्हाला पाहिजे गरज. तिला वडील नव्हते म्हणून मदत करावी असं मला वाटलं, ही विनाकारण वाटलं बरं का. पण येताना सगळं झाल्यानंतर येऊन मला सांगितलं, महाराज बरोबरच आणलेलं आहे. हा संसार वेगळा, ही जगण्याची शैली वेगळी. आणि परमार्थामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता संताकडे, शब्द सोडा, नजर सुद्धा रागाने उठली नाही पाहिजे, त्याला म्हणतात साधक. नजर सुद्धा बरं का, नजर सुद्धा संताची. तुकोबारांचा खूप सुंदर अभंग आहे. तुकोबारावर पाटील रागवले होते, गाव रागवलं होतं, घराच्या बाहेर
लोक काढण्याच्या तयार, सगळं बरोबर आहे. पण तुकोबराय कोणालाही भीत नव्हते, पण संताला घाबरत होते. हे तुकोबरायांच्या बाबतीमध्ये सांगतो. परमार्थ करताना जर मी चुकलो तर मजते हासतील संत. माझा अर्थ चुकला, माझा परमार्थ चुकला, माझी साधना चुकली. मोठी जी माणसं असतात ना, श्रेष्ठ माणसं, चूक काढत नाहीत, हसून अपमान करतात. आणि जर हसलं नाही ना तुम्हाला, हसणं कळालं नाही ना, तुम्ही बुद्धिमान नाहीच. महाभारतामध्ये कुठेही शब्द आलेला नाही. दुर्योधन जो म्हणतो ना, आंधळ्याची मुलं आंधळे असतात, असं कुठेही शब्द आलेला नाही. कल्पना कर ना, दुर्योधन राजा होता, असं खेडेगावातल्या माणसासारखं बोलेल का? द्रौपदी राजघराण्यातली स्त्री होती, ती अशी म्हणेल का 5000 वर्षापूर्वी आंधळ्याची मुलं आंधळे असतात, असं बोलेल? बरं, तिचा काय संबंध बोलायचा? भाऊ भाऊ बोलतील ना. तिला बोलायचं असेल तर घरी बोलेल, जर ऐकणारा असला तर. नाही कळालं? ऐकणारा असला तर घरी बोलेल. आणि जे घरी बोलते ना, ती एवढी खतरनाक बोलते. तुकोबरायांनी घरी बोलणाऱ्यावर 2 अभंग लिहिलेले आहेत. 4 भाऊ एकत्रित आहेत, सुखाने संसार आहेत. आणि एकत्रित जर असलं ना तर एकमेकाची जबाबदारी, संसार एकमेक सांभाळतात. कीर्तन झाल्यावर यायचं महाराज, मला माहिती असतं तर. विठ्ठला 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 विठ्ठला. फार गोड आहे. राजघराण्यामध्ये जन्माला आली द्रौपदी एखाद्या राजाला, दुर्योधनाला तोंडावर म्हटली, असं तुम्ही काय विश्वास ठेवता? आंधळ्याची मुलं आंधळे असतात. मूळ महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस भ्रम तयार झाला, पाणी आहे का पृथ्वी आहेत, तिथं शेजारी उभी होती द्रौपदी, ती फक्त हसली. आणि हसली म्हणून महाभारत घडलं. काही बोलली नाही, काही बोलली नाही ती. आपण मूळ ग्रंथ वाचत नसल्यामुळे जी परंपरा चालू आली ती आली. काही बोलली नाही, फक्त हसली. किती घटना मोठी. हसणं दुर्योधनाच्या मनाला एवढं लागलं, बदला घेण्याकरता भारत संपवला. महाभारताच्या युद्धाचा अतिरेक तुम्हाला अजून काहीच माहिती नाही. पूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये अफगाणिस्तान पासून स्त्री राज्यापर्यंत, ब्रह्मापर्यंत भारत होता एवढा मोठा. न त्या टायमाला जात मोठ्या प्रमाणामध्ये होती, ना धर्म होते. हसला, हसणं डोक्यात बसलं द्रौपदीचं. आणि जेव्हा महाभारत संपलं, संपूर्ण भारतामध्ये 15-20 माणसं जिवंत राहिले. लक्षात, हसणं किती कठीण आहे, हे पचवणं फार अवघड आहे. आणि जिद्दीला जर माणूस पेटला दुर्योधनासारखा, त्याला जर हसणं कळालं, उद्ध्वस्त होतं. तुम्ही सगळे ग्रामीण भागातले माणसं बघा ना, तुम्ही बदला घेण्याकरता काय करता तुम्ही? एखाद्याचं हसणं, एखाद्याचा टोमणा जर एखाद्याच्या डोक्यात बसला ना, मरेपर्यंत विसरत नाही. आणि तो बदला घेण्याच्या नादामध्ये असतो. माझं कीर्तन कळालं नाही तुम्हाला अजून. बदला घेण्याच्या नादात जो असतो ना, तो जळत असतो, आयुष्य जाळत असतो स्वतःच. एक सामान्य माणूस बोलल्यामुळं, सामान्य माणूस बोलल्यामुळं. खूप सुंदर वर्णन आलेलं आहे तुकोबरायांचं. ह्या ज्या वृंदावनातल्या गवळणी होत्या, ह्या मथुरेला येत होत्या. मथुरा राजधानी होती आणि ग्रामीण भाग हे वृंदावन होतं. आणि कृष्णाला पाहिलेलं, परमार्थ आणि संसार यातला फरक सांगतोय. कृष्णाला ज्यांनी पाहिलं, मांडीवर खेळवलं, खाऊ घातलं ज्या कृष्णाला, तो कृष्ण जसं एखाद्याचं हसणं डोक्यात बसतं, तसं या गवळणीच्या हृदयामध्ये कृष्ण बसला. आणि काय व्यवहार करतो हे विसरून गेले. आणि त्या गवळणी दही दूध विकण्यासाठी जेव्हा मथुरेमध्ये येतात, त्यावेळेस ती विसरतात दही घ्या म्हणायचं आणि दूध घ्या म्हणायचं. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव
मथुरे जागे दुडीवरी दुडीवरी दुडीवर दुडी गवळणी साते निघाली दुडीवर दुडी गवळणी साते निघाली गवळणी मनु विसरले धुळीवर धुळी गवळणी साते निघाला धुळीवर धुळी गवळणी साते देव पाहिलेल्या गवळणी आणि ते जेव्हा शहरामध्ये जातात, पुन्हा सांगतोय शहरात जातात, जे स्वतःला बुद्धिमान समजतात पण जीवन जगण्यासाठी नौकर असतात, हमाल असतात, दिवस रात्र कावाड कष्ट करतात केवळ संसार फुलावा म्हणून. आणि परमात्मा ज्यांना भेटलेला आहे, ज्यांच्या दारामध्ये ज्यांचं 2 घास खाणारा परमात्मा त्या गवळणी. आणि त्या जेव्हा बोलतात की गोड गवळण आहे बरं का, जसं म्हणतात ते. आणि याच्यावर खूप मोठा अध्याय पण आहेत आणि सूरदासने पण लिहिलेले आहेत. विक्रे तू कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती. आपली चित्तवृत्ती मन भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहेत आणि विकण्याकरता निघालेलं आहे. विक्रे तू कामा, दही दूध विकावं म्हणून संसार पण चालू आहे, चित्त परमार्थामध्ये आहे. आणि बोलता बोलता ते विसरून गेल्या. आणि मग मोहवशात अवोचत प्रेमाने विसरल्या त्या गोविंद दामोदर माधवेती. आणि हे शहरातल्या लोकांनी ऐकलं, हसायला सुरुवात केली. मी दोन्ही हसणं सांगतो ना, जरा कंट्रोल करा बुद्धीवर. द्रौपदी हसली. महाभारत घडलं, पूर्ण भारतामध्ये 15 ते 20 लोक शिल्लक जाईल, एक हसणं हे. आणि 2500 वर्ष बुद्ध जोपर्यंत जन्माला आले नाहीत, महावीर जोपर्यंत जन्माला आले नाहीत, त्या 2500 वर्षाचा इतिहासच नाही महाभारताच्या युद्धानंतर. हे वास्तव आहे. आणि जेव्हा हे महावीर जन्माला आले, बुद्ध जन्माला आले, तिथून पुन्हा भारत नवीन उदयाला आला. 2500 वर्षाचा इतिहास भारतामध्ये नाहीये, फक्त एक हसल्यामुळे. तुम्हाला हसणं लागत नाही, काय करा. एखाद्या माझ्या समोर एका बाईने नवऱ्याला शिव्या दिल्या. त्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं, शिव्या द्यायला हरकत नाही, काही शास्त्री पुढे द्यायला नव्हत्या पाहिजे. म्हणजे तशा ती रोजच देते. आणि तुम्ही सुद्धा रोजच, पण तुम्ही किती दुर्लक्ष करता. हसणं लागत नाही अंतःकरणाला. आणि ह्या गवळणी जेव्हा जातात, शिकलेल्या स्त्रिया यांना जेव्हा हसतात, तव तव हासती मथुरे जागे. काय गोड गवळणीत बरं काही छोटे छोटे अर्थ असतात, ते कळत नाही. मग डोंगर आपण उचलून घेतो. तुकोबरायने विचारलं, हसल्यानंतर गवळणीची प्रतिक्रिया काय? तुका म्हणे, हास्य जन नाही कान. सोपा उपाय सांगितला त्याने, हसू द्या. तुमच्या अभ्यासावर लोक हसू द्या, तुमच्या बोलण्यावर लोक हसू द्या, तुमच्या कृतीवर लोक हसू द्या, पण हसणारीच माणसं माळ घालतात. विठ्ठल विठ्ठल कालच्या कीर्तनामध्ये मी बोललो, ज्या आळंदीनं ज्ञानोबरायाला जाती बाहेर काढलं, मनुष्य म्हणून सुद्धा योग्य समजलं नाहीत. 700 वर्षापासून आळंदीमध्ये तीच लोक आरती करतात, याला विजय म्हणतात. जाती बाहेर काढलं, आज आरती तेच लोक करतात. गावात येऊन देणार नाहीत अशी प्रतिज्ञा केलेले तुकोबरायांचे लोक. गाव आज देहूच्या नावाने नाही ओळखलं जात, तुकोबरायांच्या नावाने ओळखलं जातं. हे जीवन आहे. गाव बदलावं, तुकोबराय देहू, हे याला आयडेंटिटी म्हणतात, याला ओळखपत्र म्हणतात. नाही तर काय काहीची ओळख खूप चांगली असते. आपण जर विचारलं एक कुठे, तो दारुड्या का,
काही काही माणसं तर उलट बोलतात, बायको पळून गेली तो का. आणि त्याच्यापेक्षा बदला घेणारे जर लोक असले ना, अहो त्याचं काय खरंय, तुम्ही का चालला त्याच्याकडे, काय झालं काय, बोलवलं होत नाही. नको असलेला इतिहास सांगण्यामध्ये तुम्हाला रस येतो. तुम्ही स्तुती नाही करत एखाद्याची. भावकीतला माणूस जर मोठा झाला तर स्तुती नाही करत. वैगुण्य सांगण्यामध्ये, विकनेस सांगण्यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ वाटतो. आणि हे मी अनुभवलेले महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विशेष करून. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हासे जन नाही कान. तुम्हाला प्रगती करायची ना, तुम्हाला जीवन मोठं करायचंय ना, नाही कांते ठाई, लक्ष देऊ नका. UPSC MPSC करणारे जे मुलं आहेत ना, त्यांचे मित्र कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे वागत असतात, सपोर्ट चांगला मिळतो त्यांना, समजलं तर समजलं. पण जे UPSC करणारे मुलं असतात 12-12 तास लायब्ररीमध्ये असतात आणि मेंदूमध्ये गर्लफ्रेंड नसते. लक्षात येते का तुम्हाला? मुलगी डोक्यात नसते, पुस्तकं डोक्यात असतात. मरेपर्यंत महाराष्ट्राचे ते राजे असतात. कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, 1,00,000 कोटी असू द्या, कलेक्टरने सही केल्याशिवाय सँक्शनच होत नाही. याला म्हणतात माणूस. किती मोठं दारात यावं लागतं कलेक्टरच्या. श्रीमंत माणसापेक्षा विद्या मोठी आहेत, हे यातून शिकण्यासारखं आहे. म्हणून भगवान बाबा म्हणायचे, एकरिका पण मुलं शिकवा. अर्थ कळला का तुम्हाला त्याचा? कितीही श्रीमंत, कितीही मोठा मंत्री असू द्या, त्याला विनंती करावी लागते कलेक्टरला एवढं काम करा म्हणून. ही विद्या आहे, हे जीवन आहे. पण ही विद्या घेत असताना कॉलेज मजा करत होतं आणि हा रूम बंद करून 12-12 तास अभ्यास करत होता. तुका म्हणे हासे जन नाही कान. तुम्हाला तुमचं जीवन मोठं करायचंय, महान व्हायचंय तुम्हाला. मूर्खाच्या बोलण्याकडे काय दुर्लक्ष करतात, काय लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. आज बोलतील, उद्या पुन्हा हार घेऊन येतील. जगद्गुरु तुकोबारायांचं बघा, आणि भगवान बाबांचं चरित्र मी या भागात काय सांगावं. या भागातले बाबांचे फार आवडते शिष्य होते मारुती महाराज. ज्यावेळेस गडाचा विकास झाला त्यावेळेस ते माझ्याकडे आले होते. आणि असं डोक्यावर माझा हात फिरवला. थकले होते. मला म्हणे, पोरा फार चांगलं काम करतो बरं का, आमचा आत्मा आहे गड म्हणजे, आणि या गडाचा विकास करतो, आम्हाला तुझे आशीर्वाद, आमचं आयुष्य तुला लागो. हे जीवन आहे, हे जगणे. वयोवृद्ध माणसाने, तपस्वी माणसाने, जुन्या संताने आशीर्वाद देणं, हे भाग्यवंताचं जीवन आहे. नावं तर कुणी ठेवतं हो, आणि ते लोक नावं ठेवतात ज्यांना कळत नाही. हा पहिला विषय होता. आणि ते लोक आशीर्वाद देतात ज्यांना कळतं की हा भविष्यात कोण होणार आहे, ते आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. गावातल्या माणसाने स्तुती करू नयेत. कलेक्टरने घाबरलं पाहिजे. कसं जीवन असावं माणसाचं. विद्वानांनी घाबरलं पाहिजेत, सत्ताधारी लोकांनी घाबरलं पाहिजे. हे जीवन आहे, आणि हे जीवन तुकोबारायांनी कमवलंय. मूळ मुद्दा लक्षात. हे जीवन तुकोबारायांनी, म्हणून तुकोबारायांचं थोडं आयुष्य सांगितलं तुम्ही. अख्खं गाव विरोधात तुकोबारायांच्या, लोकाविरोधात, विद्वान विरोधामध्ये, रामेश्वर भट्ट विरोधामध्ये, सगळ्या विरोधामध्ये. मला सांगा तुम्ही, सगळ्या बाजूने तुमचं आक्रमण होतं आणि तुम्ही स्थिर राहता. ही साधूची पावती आहे, साधूचं जीवन आहे. सगळ्या बाजूने आक्रमण आहे तुकोबारायांच्या जीवनावर, आणि तुकोबारायांच्या तोंडातून सुंदर ते ध्यान अभंग निघतो. ही संतांची पावती. बोलतच नाही तुम्हाला ते. अर्थ कळतो का तुम्हाला? बोलतच नाही तुम्हाला ते. नाही महाराज, आमची इच्छा आहे त्यांनी बोलावं. पहिल्या चरणात भाग्याचा उदय देह जोडी संत पाय. देह जोडी संत पाय. देह जोडी संत पाय. भाग्याचा उदय देह जोडी संत पाय.
तुम्ही असा विचार करा, ती हसली का द्रौपदी? आणि ज्या दुर्योधनावर ती हसली, नवऱ्याच्या पुढं भीमासारखा नवरा असताना, अर्जुनासारखा 5 पांडव असताना, त्या नवऱ्याच्या पुढं मांडीवर येऊन बस, एवढा अपमान द्रौपदीला सहन करावा लागला. कशामुळं? केवळ हसण्यामुळं. या अभंगाचा हा मूळ आहे. दुर्योधन भेटला हे दुर्भाग्य आहे. नेमकं ज्या वेळेस त्याला भ्रम झाला त्यावेळेस ती हजर होती. 5 पांडवापैकी एकही हजर नाही, फक्त द्रौपदी हजर आहे. जळ आहे का स्थळ आहे हा भ्रम निर्माण झाला. शब्द आहे का? पाणी समजून धोतर वर करून चालायला लागला, तिथं जळ स्थळ होतं. जिथं स्थळ वाटलं तिथं पाण्यात पडला. ठीक आहे ना, आपण का हजर आहे तिथं? आपण का असावं? भ्रम तुम्ही निर्माण केलाय. माझा मुद्दा आहे का? दुर्योधनाचं घर नाहीये, ते तुमचं घर आहे. तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही निर्माण करून राजाचा अपमान करता तुम्ही. दुर्भाग्याचा उदय. कळलं तुम्हाला? दुर्भाग्याचा उदय. हसली, दुर्योधन भेटला हे दुर्भाग्य. खूप अवघड विषय बरं का. संत भेटणं हा लय लांबचा विषय. खूप तुमचं अस्तित्व बघा तुम्ही, तुमचं जीवन बघा तुम्ही, तुम्ही किती दुर्भाग्यपूर्ण आहात. सगळे टोचणारीच लोक तुम्हाला भेटतात, हसवणारी भेटतच नाहीत. म्हणजे कॉमेडीचे कीर्तन पण आणि लोक भाग पण पाहावे लागतात तुम्हाला. हसणं नाहीच, हसवणारा भेटत नाही म्हणून कॉमेडीला मान आहे. अर्थात विनोदाला का मान आहे? माझा एक कीर्तनकार मला बोलला, तुम्ही काय कीर्तन ठेवलं? तो विनोदी आहे. म्हणजे असू दे. नाही नाही, पण काय ठेवलं? आता मी ठेवलं एक कीर्तन, याला काय टेन्शन? मालक कोण गडाचा, ठेवणारा कोण? ही नाही, त्याचं नाही ठेवायला पाहिजे. तो जास्त विनोद करतो, काही बोलतो. म्हणून बोलू दे, काहीही बोलतो म्हणून तर लोक ऐकायला येतात. आणि तो अभंगावर बोलतो, कोणीच ऐकत नाही. जर ठेवलं एखाद्या वेळेस कीर्तन तर झोपतात तुझ्या समोर. दोघाचा अर्थ लक्षात ठेवा. हसवणारे जीवनात भेटत नाहीत, पाठीवर थाप मारणारे भेटत नाहीत. खूप गरजेची असते बरं का थाप. हा जो सन्मान असतो ना, पद्मश्री, भारतरत्न, ही थाप असते. एखादा चांगलं काम करून या आणि वडिलांनी तुमच्या पाठीवर थाप मारावी. देवापेक्षा श्रेष्ठ लाभ आहे तो, देवापेक्षा. ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, थाप टाकली, वा, याला म्हणतात जीवन. हो, नाही भेटत हे लोक. याचं कारण आपल्या जीवनात पुण्य कमी आहे आणि भाग्य कमी. आणि सगळ्यात मोठं दुर्भाग्य, आपल्याला कळत नाही, हे पण कळत नाही, हे पाप आहे. विठाला विठाला वैज्ञानिक लोक म्हणतात ना, पाप पाप या जगात काही नाही, आम्ही मानत नाही म्हणतात पाप वैज्ञानिक लोक. नका मानू. श्रीमंताच्या घरी जन्माला आला, चांगली शिष्यवृत्ती मिळाली, चांगली नोकरी मिळाली म्हणून देव मानू वाटत नाही तुम्हाला. तुमच्या पोस्टच्या खाली येणाऱ्या लोकांचं बघा, तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहेत पण त्यांना संधी नाही मिळाली. लक्षात येते? संधी नाही मिळाली. भाग्य आहे. माझ्या समोरचे काही मित्रमंडळी, दोस्त आहेत, अतिशय विद्वान आहेत, मोठे आहेत, नंबर आलेला आहे त्यांचा काशीमध्ये शिक्षणामध्ये, पण त्यांना आम्हाला धोत्र पुरवावे लागतात. जर आले त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. विद्वान आहेत, मला माहिती विद्वान आहेत, पण लोकांना वाटतच आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर विद्वान आहे, काय करावं. आणि जे अत्यंत मूर्ख आहेत हे पण आमच्या बरोबर होते बरं का. अत्यंत मूर्ख आहेत, काहीच मान नाहीत, त्याच आमच्या बरोबर येऊन बसतात. काय चाललंय शास्त्रीजी, आपण तर बरोबर होतो, पण आता ते पदामुळं गपची बसावं लागतं आपल्याला. काय बोलणार तुम्ही त्याला? दोन्ही गोष्टी. मी तुम्हाला विनोद नाही, वास्तव सांगतो. आपण एखाद्या मोठ्या माणसाचं चरित्र वाचतो, तो गरीब होता मग श्रीमंत का झाला? अर्थाला तुम्ही काय सांगता, अरे तो आम्हाला माहिती तो गरीब आहे, श्रीमंत का झाला याचा विचार कर ना. नाही, त्याच्या काही काही गावामध्ये मी बघितलेत लोक,
जुन्या काळाचे पाटील कंपनीत आणि त्यांचे नोकर आज श्रीमंत झालेले आहेत. ते पाटलाला भेटले की ते सांगते ना आमच्या शेतात काम करत होते, पण आज नाही ना. आज तुझ्याकडे शेत पण शिल्लक नाही, अस्तित्व नाही तुझं. आणि वाढ वडिलाच्या घरी तो काम करत होता. तो काय पुरुषार्थ केलास? असलेली जमीन विकली त्यांनी, पैसा विकला. माझा टीका म्हणून बोलत नाही तुम्हाला, हे अभंगाचा मूळ अर्थ आहे. असं का होतं? पुण्य कमी पडतं. शहरातले श्रीमंत लोकांना देवाची गरज नाही, पैसा त्यांना गरज पुरवतो, हे ठीक आहे. पैसा त्यांची गरज पुरवतो, हे ठीक आहे. पुरवलेली गरज भोगता येत नाही. श्रीमंताचे शरीर बघितले का तुम्ही? जरा ठेसा खाऊ घालावर त्यांना, हाय ताकद त्यांची. आमचं पाणी पिऊन बरोबर जर ऍडमिट करावं लागतं त्यांना, सिरियसली ऍडमिट करावं लागतं. मग जाताना सगळं विचार करून जातं काय. अरे तुम्हाला काहीच पचवता येत नाही, इतकं शरीर बर्बाद झालंय, सुख येणार कुठून? एसी आहे, झोप नाही. स्त्री आहेत, शरीर चांगलं नाही. धन आहे, मान नाही. विठाला आज मंदिर कोणाचे आहेत? संतांचे मंदिर आहेत. धनाला जर मान असतं तर त्यांचे मंदिर बांधले असते. धनाला मान नाही हे डोक्यात बसवा. आणि कळायला पाहिजेत याच्याकरता अगोदर व्यवस्था करा. त्याच्याकरता शिक्षणच घ्यावं लागतं कळण्यासाठी. नाही कळलं ना, अज्ञानात जीवन असतं, अज्ञानामध्ये जीवन. माझा एक मित्र होता, कीर्तनकार, मोठा कीर्तनकार होता. आणि आषाढीला यात्रा करून आम्ही आळंदीला निघालो होतो. त्यावेळेस माझ्याकडे गाडी होती सियारा म्हणून, आणि मीच त्या टायमाला ड्रायव्हर होतो. तो माझ्या शेजारी बसला होता. पंढरपूर पासून आम्ही चर्चा चालली होती, वेदांत कसा, अभंग कसा, सगळंच चर्चा चाललेली. आता नातेपुतेच्या पुढे खूप पाऊस झाल्यामुळे असं पाणी वरच्या शेतातून खालच्या शेतात चाललं होतं. आणि तो रस्ता जरा खराब झाला होता, तुम्हाला माहिती त्या गोष्टी. मग झेडपीने दगड टाकायची सोय केली होती तिथे. आणि एक गाडी उभी होती, दगड टाकत होती वरून दना दना, आणि पाणी पण वाहत होतं तिथे. आणि कचरा झालेला होता, गंदगी होती. आता मी बघितलं, मी एक 5 मिनिटं थांबलो. मला वाटलं सगळे उतरले, कामगार लोक टाकणारे. मग मी हळूच अशी गाडी काढली. तितक्यात पुढे गेल्याबरोबर एकाने दगड टाकला. आणि महाराज ज्या साईडला बसला होता ना, ते चिखल पिखल सगळं गालावर, अंगावर, कपड्यावर चिखल. जो महाराज खवळला म्हणताय, कळतंय तुम्हाला? लोकाला शांत राहा म्हणून सांगणारा महाराज अशांत झाला. सगळं वेदांत, सगळं शिक्षण, सगळं संत पण एका दगडाने बर्बाद करून टाकलं. मी हळूच गाडी काढायला लागलो, इतक्या शिव्या द्यायला लागला. अरे म्हटलं जाऊ दे ना, टाकला. बरं आता तू काहीच करू शकत नाही, धुवाच लागणार आहे याला. जाऊ दे. नाही गाडी थांबव. मित्र होता, थांबव गाडी. काय करणार? नाही थांबव तू. म्हणजे गाडीशी पुढे थांबवली, उतरला. जो ज्या माणसाने दगड टाकला तो वर होतो. इतक्या शिव्या द्यायला सुरुवात केली कीर्तनकारांनी, ज्यांनी दगड टाकलाय. आणि जो संत नाही तो शांत आहे, तो सगळं ऐकून घेतोय, काही प्रतिक्रिया नाही त्याची. मी म्हटलं संत याला म्हणावं का त्याला म्हणावं? शांत राहा म्हणून हा सांगतो, तो शांत आहे. आणि हा संत होण्यासाठी निघालेला हा खवळतोय. मलाही काही कळलं नाही इतका शांत कसं काय. जर महाराज खवळलाय तो शांत कसं काय? ते 4-5 जण होते, ते साईडला आले होते. त्यांना विचारावं, आमचा माणूस शिव्या देतोय आणि तो वरचा ऐकून घेते. महाराज किती शिवाय देऊ दे, काय फरक नाही. का? ऐकू येत नाही म्हणजे त्याला. याच शिवाय देणं चालूच. त्या माणसाने मला सांगितलं ऐकू येत नाही म्हणलं तर हा काय बोलतो कळतच नाही ना याला. बरं काय झालं हे पण कळे ना त्याला, कानपूर बंद असल्यामुळे. मी पुढे गेलो, त्याला बसवलं गाडीमध्ये. पुढचा विषय महत्वाचा आहे का बरं का. पुढे गेल्यानंतर आता मला माहिती त्याला ऐकू येत नाही. पुन्हा आजच्या भाषेत सांगतो, मला कळालं की त्याला ऐकू येत नाही, पण त्याला नाही कळालं की तो बाहेर आहे.
मग रस्त्यात म्हणून शास्त्रीजी तुम्ही काही माझ्याकडे बघितलं का असं? हो बघितलं तुझ्याकडे. परमार्थ ज्यावेळेस परिपक्व होतो त्याची प्रचिती आज मला आली. म्हणलं काय, मी बोलत होतो आणि तो ऐकत होता, याला परमार्थ म्हणतात. तपश्चर्या जेव्हा वाढते तेव्हा सामान्य माणूस समोरचा माणूस आपल्यावर काही बोलत नाहीत. आता मी केवढा भ्रम आहे हा. हसू नका, तुम्ही सुद्धा रोज हेच सांगता. तुमच्या खाली गरीब आला ना त्याला 2 शिव्या देतात तुमचा आत्म शांत करता. बोललो का नाही त्याला? अरे म्हशी राखणाऱ्या मुलांना काय काम नाही येत आणि डाटा फ्री आहे त्यांना. कोणालाही शिवाय, पंतप्रधानाला शिवाय देतात. प्रधानमंत्र्यांनी ही योजना चुकीची काढली. अरे तू कुठे आहेस? म्हशीवर आहेत. आणि म्हशी बरोबर असतो त्याला काय म्हणतात? बोला ना. रेड्याने सांगायचं का? अंगावर कपडे नाही व्यवस्थित, जग माहिती नाही कुणी. तुम्ही बोलल्यामुळं तुम्हाला समाधान वाटतं, सत्य कळत नाही. या अभंगाचा महत्वाचा विषय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला निसर्गाने डोकं दिलंय, बोलणं दिलंय. काहीही बोलता तुम्ही, कसाही विचार करता, तुमच्या जीवनावरून समजतं तुमचे विचार अयोग्य आहेत. तुमचे विचार योग्य असते तर तुम्ही गरीब राहिला नसता. आता गडावर जेवढं बांधकाम चाललंय मी थोडंच ठरवत होते, इंजिनियर ठरवतात. तुम्हाला माहिती मी कुणाचं ऐकत नाही, तुमचा भ्रम आहे हा. पण मी कुणाच तरी ऐकतो म्हणून काम नीट चाललेत ना. पण ऐकायचं कोणाचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. ही योग्य का अयोग्य आहेत. मी मराठी बोलतो ना, ही शास्त्रामध्ये मोठा शब्द याच्यासाठी. योग्य का अयोग्य हे कळायला पाहिजेत. याचा शास्त्रीय भाषेमध्ये विवेक असा अर्थ आहे. विवेक. शास्त्र सांगतं तुमच्याकडे विवेक असायला हवा. त्याला मी मराठीतून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कळलं पाहिजे योग्य काय ना अयोग्य काय. यालाच शास्त्रीय भाषेत विवेक म्हणतात. वेगळा विवेक नाही येतो. समोरच्याला ऐकू येत नाही तर तुम्ही स्वतःला संत समजतात, हा परमार्थातला गोड गैरसमज आहे. समोरचा का ऐकून घेतो हे तुम्हाला माहितीच नाही. कशा पद्धतीने ऐकतो तुम्हाला माहितीच नाही. अभंगाचा विषय महत्वाचा आहे. तुम्हाला कळत नाही तोपर्यंत देव तुम्हाला काही करू शकत नाही आणि संत काही करू शकत नाही. संत तुम्हाला घडवण्यासाठी असतात, तुमचं अस्तित्व मोठ्या करण्यासाठी असतात. तो का आकाशा एवढा. संत पैसे देण्यासाठी नसतात. संत तिकीट देत नसतात आमदारकीचं झेडपीचं. संत आशीर्वाद त्याला देतात ज्याला स्वतःचं अस्तित्व मोठं करायचं. आणि ज्याला चिंता आहे माझं अस्तित्व मोठं झालं पाहिजे, ती चिंता त्याच्या शब्दातून प्रगट होते. काही मी उद्धार. हे तुकोबराचे अभंग संत होण्याच्या अगोदरचे नाही आहेत. आपल्याला गाईडलाईन देतात. ते काय म्हणतात? मज ते हसतील संत. आणि पुढचा शब्द बघा, काही मी उद्धार पावेन. असं कधी वाटलंय तुम्हाला जीवनामध्ये की माझा उद्धार झाला पाहिजे किंवा मी श्रीमंत झालो पाहिजे की मी विद्यावान असं आयतं मिळलं पाहिजे, फ्री मिळालं पाहिजे? चोरी शब्दाचा अर्थ काय? मी कमवू शकत नाही म्हणून मी चोरी करतो. लबाड का बोलतो? सत्य बोलण्याचं धारच नाही माझ्यामध्ये, धैर्य नाही, आणि म्हणून मी असत्य बोलतो आणि मी काम चालवतो. असंच जर जीवन जगत गेलं ना, ती माणसं महान होत नाही जीवनामध्ये. आणि असं का जीवन जगतात? पाप वाढत जातं. तुम्हाला असं वाटतं भागलं, तुमच्या भाषेत बोलतो धकलं, वाटतं तुम्हाला पाप केलं, चुकीचं केलं, भेसळ केली, सगळं बरं वाटतं. पण ज्यावेळेस ते उदयाला येतं ना, भाग्याचा उदय नाही, दुर्भाग्याचा उदय. हाच माणूस मोठा का? याला अनुकूल का? लक्षात येतं तुम्हाला? काय की मी मराठवाड्याचं एक भाग्य आहे, एकदम साधी साधी कीर्तन न करणारी माणसं सुद्धा संत आहेत. तुम्ही याचा अभ्यास करा. कधीही कीर्तन केलेलं नाही, साधी साधी माणसं आहेत. सामान्य कपडे, सामान्य राहणं, सगळ्याला माहिती आहे. खंडोबा वगैरे सगळे लोक पाया पडतात. कीर्तन केलं नाही आयुष्यात, प्रवचन केलं नाही, त्यांच्या नावाने मंदिरं तयार झाली. तर जे श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, मेल्यानंतर आठवण सुद्धा येते कोण गेले म्हणून.
लक्षात येते काय बोललो? तुम्ही कीर्तन जे वापरलं ते संसाराचं साधन म्हणून वापरले. ज्ञानेश्वरची ओवी आहेत, किंबहुना ऐसे भजन जे संसाराचे साधन. मग जर संसारासाठी तुम्ही भजन केलं असेल, कीर्तन केलं असेल, त्याच्यातून संतपणाची अपेक्षा करू नका. तपस्वी आहे म्हणून अपेक्षा करू नका, मानाची अपेक्षा करू नका. लोकांनी तुमच्या कीर्तनाचं मूल्य चुकवलं, लोकांचा तुमचा संबंध तुटला. दुसरी भाषा वापरत नाही बरं का, थोडी सभ्य वापरली मी. तुमचं काय विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला दृष्टांत जरा खराब आहे, पण मला सांगितल्याशिवाय पर्याय नाही. पण त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, हे तुम्हाला मी अगोदर सांगतोय. एक माणूस बसमध्ये प्रवास करत होता आणि एक सुंदर स्त्री त्याच्या जवळ आली. मी तुमचं मूल्यांकन करतोय, फक्त डायरेक्ट न बोलता इनडायरेक्ट बोलतोय तुम्हाला. आणि ती शेजारी जी बसलेली स्त्री होती त्याला आवडली. ते डायरेक्ट विचारलं त्या माणसाने, माझी इच्छा आहे तू माझ्या बरोबर राहावी म्हणून, मी तुला 1,00,000 रुपये देतो. ती अशी भडकली, तुला काय वाटतं वगैरे वगैरे. आता ते तुम्ही अर्धे कीर्तन समजून घ्या काय भडकली म्हणल्यावर. तरी सांगितलं मी 5,00,000 देतो. भडकण्याचा आवाज कमी झाला. पुढे सांगितलं त्यांनी, काही चिंता करू नको, मी 10,00,000 रुपये देतो. तिचं बोलणं बंद झालं. आता ती वाट पाहते की हा 10,00,000 म्हणलाय, देतो कधी. आणि हा गरीब एसटीत प्रवास करणारा माणूस 10,00,000 रुपये देऊ शकतो का? बोला ना. मग बऱ्याच वेळानंतर ती बाई बोलते, अहो तुम्ही म्हटलं 10,00,000 रुपये देतो म्हणून. नाही, तुझी किंमत किती ते पाहत होतो. काय कळलं? तुझी किंमत किती आहे ते तू कुठं मानते. यालाच तर राजकारण आणि संसार म्हणतात. हो काय याच्यापेक्षा तुमचं आयुष्य किती मोठा असा, जर तुमचं मूल्यांकन झालं ना, तुम्ही संपला. विठ्ठल संतांचं मूल्यांकन होतच नाही, ज्ञानाचं होतं, इतरांचं होतं. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम, नाही येते शाब्दिकाचे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही गोड अभंग. इथे संतांची भेट नाही या अभंगामध्ये. संत कळणं अवघड आहे असं सांगितलंय. संतांचा महिमा बहुदुर्गम असं सांगितलंय. आणि आजचा जो अभंग आहे तो भाग्याचा उदय अभंग आहे. संत कळणं अवघड आहे, भेटणं हा पुढचा विषय. बघा काय बोलतोय. संत कळणं, याला संत म्हणतात हे कळत नाही म्हणून संताला त्रास झालाय. आणि ज्यांना तुम्ही संत समजता ते संत नाहीत, अपहरण झाल्यावर कळतं. रामायण आठवा कळेल तुम्हाला. ज्या रावणाला ती संत समजते, अपहरण झाल्यावर कळलं रावण संत नाही. झालं ना अपहरण, कलंक लागला ना जीवनाला. काही काही माणसं फार भाग्यवान आहेत, 10-15 वर्ष सेवा करतात आणि आमच्याकडे येतात. बोल कसं काय आले इकडे तुम्ही एवढे एकनिष्ठ. नाही काय हो, 15 वर्षात लक्षात आलं आम्हाला. मूर्ख माणूस विनाकारण त्याची सेवा केली. म्हणजे 15 वर्ष गेली ना तुमची.
वर्ष परत येत नाही. अर्थ लक्षात, परत येत नाहीत वर्ष. गडावरच्या एका माणसाचं लग्न तुटलं, मुलाचं. बाप आला, म्हणलं मी त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत नेणार. मी ते तासभर ताव होता त्याचा, बोलून दिलं त्याला तासभर. ताव गेल्यानंतर मी सांगितलं काय म्हणलं सांग आता पहिल्यापासून. आता पहिल्या आवाजात सांगत नाही. अहो आमच्या मुलाचं फार कल्याण झालं. पहिला आवाज सुप्रीम कोर्टापर्यंत आणि दुसरा आवाज मुलाचा तुटलं हो लग्न, काही जमत नाही त्या दोघांचं. म्हणलं मग नाही, पण मी त्याला सोडणार नाही. मी म्हटलं सोडणं न सोडणं नंतरचा विषय आहे. तुमच्या निर्णयाला 25-30 वर्ष लागतील, तोपर्यंत मुलगा तरुण राहील का? तुमच्या निर्णयाला 25-30 वर्ष लागतील, तारुण्य टिकेल का तोपर्यंत? मिटवा आणि जीवनाचा आनंद घ्या, याला माणूस म्हणतात. किती भांडण करतो आपण, पण निष्पन्न काय? द्या ना सोडून. लक्षात आहे? बोलला द्या सोडून. नाही मला जमत नाही, दुर्भाग्य उदयाला आलं. नको त्याच्या नादी जर तुम्ही लागले, दुर्भाग्याचा उदय. जर परमार्थ केला, सज्जनता केली, साधना केली, याच्यावर देव संत भेटत नाही. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही पारमार्थिक आहोत, संन्यासी आहोत, कीर्तनकार आहोत, याच्यावर देव संत भेटत नाहीत. एवढं सगळं करून भाग्य जर उदयाला आलं तर संत. तुम्ही पुण्यवान आहात, विद्वान आहात, पण भाग्य उदयाला नाही आलं. मी मगाशी सांगितलं आमच्यापेक्षा विद्वान लोक आहेत, पण भाग्य उदयाला नाही आलं. काही करू शकत नाही कोणी. वैज्ञानिक असो, काही असो, कुठलाही असो, मानो न मानो, भाग्य उदयाला आल्याशिवाय काहीच होत नाही. विठाला कधी कधी आपल्याला वाटतं चांगलं झालं, असं नाही. एका चांगल्या माणसाचे काही काही विषय आहेत बघा. भाग्य उदयाला आलं ना, आणि हात चांगला, तिने काही टाकू द्या सुगरणबाईने, गोड लागणार. भाग्य म्हणतो आम्ही त्याला, भाग्यलक्ष्मी म्हणतात त्याला. आणि आचार्याने कितीही स्वयंपाक चांगला करू द्या, तोंड धरल्याशिवाय राहत नाही. भाग्यातला फरक सांगतोय तुम्हाला. म्हणून शेवटी घरी येऊन जेवावं लागतं. आता महाराज घरी येऊन जेवल्यानंतर ती स्वयंपाक नीट करत नाही, दुर्भाग्याचा उदय. जी स्त्री घरात चांगला स्वयंपाक करते, तो नवरा बाहेर जेवणारच नाही. मान्य आहे का नाही? तुमचे काय अनुभव आहेत? जर सकाळी तुम्हाला चहा भजी मिळाली, तुम्ही चौकामध्ये जाल का? तुम्ही मिळत नाही म्हणून शेवटी सगळी टोळ भैरव कुठे येतात? घरात मिळत नाही म्हणून हॉटेलमध्ये खावं लागतं. ही तुमची लायकी आहे. हा दुर्भाग्याचा उदय. पुढचा टप्पा सांगतो, तुम्ही जा चौकात खा. त्याचं तेल 1-1 महिन्याचं असतं. कॅन्सर कोणाला होतो? तब्येत खराब कोणाची होती? हार्ट ब्लॉक कोणाचे होतात? चुकीचं. मग महाराज चांगली मिळाली नाही, दुर्भाग्याचा उदय. नाही महाराज थोडं चांगलं बोला. मी काय चांगलं बोलू? तुमचं आयुष्य दुःखमय आहे, त्याच्या मुळात पाप आहे. तुमची वृत्ती, तुमचं जगणं पाप आहे. संत निंदा करता तुम्ही, चांगल्याला त्रास देता तुम्ही, एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करता. तुमचा संसार चांगला होईल कल्पना करता तुम्ही? नाही म्हणे माझा मुलगा IAS झालेला आहे, कलेक्टर आहेत, तो झाला, त्याचं नशीब. तुझा ठेसा सुटत नाही. जाऊन बघ बरं बंगल्यामध्ये. मला अनेक लोक बोललेत कलेक्टर. माझं आई वडिलाला आणलं ना, त्यांना इथं करमतच नाही, गावाकडे बरं वाटतं. दुर्भाग्याचा, जिथे सगळ्या सुविधा आहेत तिथं करमत नाही, दुर्भाग्याचा उदय. अहो ते पचनी पडलं पाहिजे ना, सगळं कळलं पाहिजे ना. आळंदीला मी शिकत असताना काही खेडेगावातले मुलं आलेले होते. एक नवीन 2-3 दिवस झाले आलेला मुलगा होता आणि श्रीखंडाची पंगत होती. वाढलं श्रीखंड. याने असं ते बोटाने खाऊन बघितलं, त्याला तेवढं आंबट वाटलं. श्रीखंड नाही ना ते, आंबट वाटलं. आता आमचं ते तारुण्य, एक झाले की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, भरपूर श्रीखंड खाल्लं.
तो माझ्याकडेच पाहत होता, तो नवीन आलेला. झाल्यानंतर मला विचारलं, महाराज ते इतकं कसं काय खाल्लं तुम्ही? म्हणलं श्रीखंड आहे. म्हणजे इटलेलं पिठलंय. कळत नाही त्याच्यावर बोलतोय, ते पिठलंय आणि कसं आहे ते रात्रीचे इटलेले आहेत. म्हणजे आता काय करणार त्याला? मनुष्य जन्म चांगला आहे, तुमचा देव होऊ शकतो, लोक तुमची पूजा करू शकतात. ही योग्यता नरदेहामध्ये असताना लोक तुम्हाला नावं ठेवतात, ही लायकी आहे. विठ्ठला कळत नाही, मूळ मुद्दा आहे कळत नाही. कळण्यासाठीच विवेक लागतो, त्यासाठी विद्वान लागतात, त्यासाठी संत लागतात, त्यासाठी कीर्तनाला यावं लागतं. आणि कीर्तनात ऐकल्यानंतर बुद्धी ओपन होते, कळतं सत्य काय असत्य काय, कसा आपल्या जीवनाचा बॅलन्स आहे तो कळतो. आता मला सांगा, तुम्ही एवढे लोक कीर्तनाला या ठिकाणी आलेत, बाकीचे नाही आहेत का? भाग्याचा उदय नाही, सप्तात यावं असं नाही. एक जण तर मलाच म्हटला, ते विद्यार्थी अवस्था, महाराज कुठे? म्हटलं कीर्तनाला चाललो. हा सप्ताह असेल. नाही कळाल तो, सप्ताह असेल? हो सप्ताहच आहे. म्हटलं मजा आहे बुवा तुमची. म्हटलं तूही आमच्या बरोबर. अर्थ मी विनोदाने एका ठिकाणी बोललो होतो. आता बऱ्याच गावामध्ये मुलं अनमॅरिड आहेत, लग्न होत नाही. आहेत ना, खरंय का नाही? मुली देत नाहीत ना. मुली आहेत, मुली नाहीत असं नाही. एवढ्या किती स्त्रिया बसलेल्या आहेत, मुली नाही असं थोडंच आहे. मुली आहेत पण तुमची लायकी नाही. मुली देत नाही म्हणजे काय? न स्वभाव चांगला आहे, न पैसा चांगला आहे, न वागणं चांगलं आहे, न घराण्याचा इतिहास चांगला आहे. काय म्हणून मुलगी द्यायची? अहो तुम्हाला मुलगी देत नाही, तुम्ही पंतप्रधानावर बोलताय, मुख्यमंत्र्यावर बोलताय, महाराजावर बोलताय. अरे मुलगी तर मिळवा. बरं मुलगी मिळत नाही, आमच्याकडे या, आम्ही कीर्तनकार करतो. येतात का? दुर्भाग्याचा उदय. विठ्ठला अरे तत्वज्ञान म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय हे समजलं पाहिजेत. आणि त्यासाठी विवेक लागतो, बुद्धिमत्ता लागते. चांगल्या घरात जन्माला येणं, चांगल्या लोकांचं बोलणं, तंतोतंत वागणं. तुम्ही जेवढे मोठे माणसं आहेत, शिवाजी महाराजासहित सगळ्यांचा इतिहास आहे का? आईचं ऐकलं म्हणून शिवाजी महाराज घडले. बरोबर आहे का? आईचं ऐकलं म्हणून शिवाजी महाराज घडले. मासाहेब तुम्ही तुमच्या जीवनात अभ्यास करा बरं, किती आईचं ऐकता तुम्ही? बोला ना. की बरं आईचं ऐकता का बाईचं ऐकता? कसं तुम्ही योग्य व्हाल? दिशा चुकते आपली, आणि दिशा चुकल्यामुळं दशा खराब होते, वाईट होते जीवन. तुकोबारायांचे सांगते सगळ्यांच्या खंती ते न करा होणे. म्हणून पहिल्यांदा योग्य माणसाच्या संगतीत येण्यासाठी पुण्य कमवा, योग्य माणसाचं बोलणं कळण्यासाठी पुण्य कमवा, आणि योग्य माणूस कळावा याच्याकरता भाग्याचा उदय. आणि एकदा संत सापडले तुम्हाला, येथोनिया नुठव माथा, येथोनिया नुठव माथा, येथोनिया नुठव माथा, येथोनिया नुठव मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, येथोनिया नुठव माथा, येथोनिया नुठव माथा. योगायोगाने संत मिळाले. संताजवळ टिकणं हे दुसरं चरण आहे.
संत फार अपमान करतात बरं का, येत नाही जात नाही. तुम्हाला असं वाटतं का सहजासहजी जीवन आहे? माझा अनुभव, मी जेव्हा गुरुजीकडे शिकायला गेलो, दर मिनिटाला अपमान. अरे तुम तो बड़े बुद्धिमान थे, क्या हो गया, कैसे समझ में नहीं आते. सगळा अपमान गिळावा लागतो जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर. आणि एक दिवस नाही, मी 7 वर्ष न्याय शिकल्यानंतर नवीन ग्रंथ जेव्हा सुरू झाला तेव्हा स्वामीजी मला म्हणतात, क्या हो गया भाई, क्यों समझ में नहीं आ रहा है. 7 वर्ष टिकल्यानंतर सुद्धा अपमान बंद नाही. लक्षात आलं का तुम्हाला? याचा अर्थ असा नाही की ते अपमान करतात, प्रोत्साहित करतात. कळलं नाही, जास्त मेहनत कर. अपमानातून शिकायला मिळालं पाहिजे, अपमानातून सोडून जायला नाही पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एथोनिया, भाग्याने मला संत मिळालेत. आता मी संताच्या चरणावर आलो, नसेल संत कळत आम्हाला. एथोनिया नुठवू माथा, किती दिवस मरणा वाचवणी सर्व, इथेच मरणार. संताच्या पायावर जीव देईल पण संताला सोडणार नाही. आणि आपल्या मनाला समजून सांगतात, होई बळकटा, होई बळकटा, माझ्या मना रे तू धीट, माझ्या मना रे तू धीट, कोणी अनुभव गोड अभंग आहेत. होई बळकट, या अभंगाची फार विशेषता आहे बरं का. तुकोबाराय स्वतःला समजून, स्वतःच्या मनाला, होई बळकट, किती अपमान होऊ दे, किती त्रास होऊ दे, टेन्शन घेऊ नकोस. होई बळकट माझ्या मना. अभंगाचे शब्द कसे आहेत बघा, माझ्या मना बळकट होई, धीर सोडू नकोस. परमार्थ करताना, मोठं होत असताना इतराला समजून सांगू नका. हा अभंग आहे. इतराला समजून सांगू नका. होई बळकट, स्वतः बळकट हो. आपण आपल्याला समजून सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय. तुम्ही तुमचे मित्र व्हा, तुम्ही तुम्हाला श्रेष्ठ समजा, तुमचे मित्र होऊन तुम्हाला मोठे करा. तुमच्यावर कल्याण करण्यासाठी तुम्हीच योग्य आहात, इतर नाहीत. इतर तर लोक चांगल्या रस्त्याने सुद्धा चुकीचा रस्ता दाखवतात. इतर वाईटावर टपलेले आहेत. तुम्ही तुमचा उद्धार करा. होई बळकट, निश्चय केला ना, बळकट हो. शब्द फार मोठे आहेत, मी जरा घाईघाईमध्ये अर्थ सांगतोय तुम्हाला. बळकट, होई बळकट, शत्रू किती झोंबो, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि ज्या दिवशी ही स्थिती तुमच्या जीवनामध्ये आली, जगातलं सगळं भाग्य तुमच्या पायावर येतं. तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी, तुकाला लोटांगणी. भक्ती भाग्य झाली धणी, भक्ती भाग्य झाली धणी, हे धनिया लुटवो माता, हे धनिया लुटवो माता. भक्ती भाग्य झाली धनी, भक्ती भाग्य झाली धनी, होया लुटवो माता, होया लुटवो खूप गोड अभंग आहेत. तुका आला लोटांगणी, संताकडे. आणि म्हणून 2 शब्द या अभंगातले महत्वाचे आहेत. भक्ती भाग्या झाली धनी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती.
आज माझं भाग्य तृप्त झालं, भक्ती तृप्त झाली, साधूनी मला जवळ केलं. हा या अभंगाचा अर्थ होता. ठेवा विठोबा माये जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर